नमस्कार, मी आहे डॉक्टर संचाली आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे। आय होप तुम्ही माझा पार्ट 1 प्रेग्नन्सी जर्नी बघितला असेल। यामध्ये मी डोहाळे जेवणपासून ते बेबी आम्ही घरी आणेपर्यंत कशी माझी जर्नी होती ती मी तुम्हाला सांगणार आहे। आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल आणि एंडपर्यंत नक्की बघा व्हिडिओ। त्यानंतर आम्ही काहीतरी बेबी फोटोशूट वगैरे केले, काही लोकांनी माझे कसे लाड केले या ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। सो एंडपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। चला तर सुरू करूया। चला आता श्री गणेशाय म्हणत व्हिडिओची सुरुवात करूया। सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवेल माझं रुखवत डोहाळे जेवणाचं, जे माझ्या जाऊबाईंनी खूप एफर्ट्स घेऊन केलं होतं, खूप छान केलं होतं, सगळ्यांनी खूप कॉम्प्लिमेंट्स दिले। त्याचा एक फोटो टाकते, सगळं रुखवतचं सामान आहे। त्यानंतर आदल्या रात्री मी पिंटरेस्टवरून माझ्या मेहंदीची डिझाईन आणि पप्पाची पण काढली होती, ती आम्ही दोघांनी काढली हातावर। त्यानंतर ज्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यांनी खूप छान रांगोळी काढली होती, सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट दिले। त्यानंतर प्रत्येक गोष्टीची ना मी एक शॉर्टलिस्ट केली होती, म्हणजे ब्लाऊज कसं शिवायचं, त्यानंतर फ्लावर ज्वेलरी घालतात ते कशी घालायची, साडी कशी घ्यायची, काय काय करायचं काय नाही, ते सगळं जे मी विचार केला होता, जे स्वप्न रंगवले होते ते सगळं पूर्ण केलं। मेकअप माझ्या एका फ्रेंडच्या बहिणीने केला होता, भारती, थँक्यू। खूप कॉम्प्लिमेंट भेटले होते मला, इफ यू आर वॉचिंग। कारण सगळ्यांनी मला विचारलं कोणी केलं, मी सगळं तिला पहिलेच डिस्कस केलं होतं की मला अशी हेअरस्टाईल पाहिजे, माझी ज्वेलरी अशी आहे, साडी अशी आहे, माझी सगळं म्हणजे नथ मला अशी पाहिजे। तर तिने सगळं अरेंजमेंट करून दिली आणि खूप छान जसं मी विचार केला होता तसंच सेम तिने मेकअप केला। सो थँक्यू। त्यानंतर आमची हॉलमध्ये एंट्री होते आणि बघा आम्ही दोघं येत आहोत, आतिषबाजी होती, फुलांची बरसात होत होती। सो माझे फ्रेंड्स पण तिथे होते, करू शकलो त्याबद्दल छान वाटलं। आणि मी जे आई बाबा असं लिहायचं होतं मला, ते आमच्या दोघांच्या मी ड्रेसवर लिहिलं होतं। त्यानंतर बघा माझे दोन आयुष्यातील हिरो, माझे पप्पा आणि पतिदेव मला स्टेजवर नेण्यासाठी प्रयत्न करत आहात आणि माझी बॅकबोन माझी मम्मी। सो मला चालण्यासाठी थोडा त्रास होत होता, तर मी हळू चालत होती, पप्पा म्हणत होते हळू चाल म्हणून। सो आम्ही नंतर स्टेजवर गेलो आणि तिथे असा एक पाळणा होता, त्यावर आम्हाला बसायचं होता। पाळणा व्यवस्थित होता, पहिलेच सांगते आहे। त्यानंतर मग कार्यक्रम सुरू झाला, फोटोज घेतले सगळ्यांनी, मला हळदी कुंकू लावलं, ओटी भरली। काही क्लिप्स म्हणजे काही फोटो मी याच्यात टाकते आहे जे मला खूप आवडतात, खूप छान आहेत। काही फोटोशूट आम्ही डोहाळे जेवणाच्या पहिले केले होते, प्री फोटोशूट म्हणजे प्री प्रेग्नेन्सी फोटोशूट, कारण पतिदेवची खूप इच्छा होती की हे आपण करूत, एक आठवण राहते म्हणून। माझा तेव्हा ॲक्च्युली तेवढा स्टॅमिना नव्हता, पण तरीही पतिदेवसाठी तो कुछ भी। सो मी केलं। एक ॲक्च्युली बाजीराव मस्तानीचं एक थीम होतं, त्यातली ही एक साडी आहे, समोर तुम्हाला फोटो दिसेलच त्याचा। सो त्या मॅडमनी एक काहीतरी मला दिलं होतं एक, तर त्यासोबत मी फोटो काढते आहे। आणि काही वन पीसेस होते 2-3, त्यासोबत आम्ही फोटोशूट काढले, ॲक्च्युली फोटोज काढलेत। मधामधा थोडेसे पतिदेवनी व्हिडिओ घेतलेले आहेत, ती मी इथे टाकती आहे जेणेकरून तुम्हाला थोडे कळेल। आणि आता हे जे फोटो आहेत, हे फोटो ॲक्च्युली आम्ही तिथे काढलेले होते, मी कोलाज करून टाकती आहे। फायनली तो दिवस येतो ज्या दिवशी आम्हाला ॲडमिट व्हायचं होतं, म्हणजे ॲडमिट झालं होतं ॲक्च्युली। आणि पतिदेव पूजा करते आहे की सगळं सुरळीत व्हावं म्हणून, सगळेच प्रार्थना करत होते, मम्मी, पतिदेव। आणि त्यानंतर आम्हाला ॲडमिट व्हावं लागलं कारण मला थोडा त्रास होत होता। सो फायनली ती वेळ आली आहे ज्याच्यासाठी आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो दोघंही। आणि आम्ही आता ॲडमिट झालेलो आहे। उद्या आमची मोस्टली लास्ट स्कॅनिंग असेल आणि सर मग ठरवतील, कारण आता मला थोडासा त्रास होत आहे, त्यामुळे सर म्हणे की अंडर ऑब्झर्वेशन पाहिजे। त्याच्यामुळे तुमची काही प्रतिक्रिया? आजपर्यंत आम्ही फक्त हजबंड वाईफ होतो, आता उद्यापासून मम्मी आणि पप्पा राहू। आणि पूर्ण ब्लॉग तर तुम्ही बघाच नक्की, पण हा हॉस्पिटलपासून आम्हाला करायचं होता, त्यामुळे समोर अजून थोडा थोडा होईलच। सो स्टे ट्यून। असं वाटतंय मिक्स फिलिंग, ही आई होणार आणि मी बाबा होणार। येस, दोघं जण मिळून आलो होतो, मी तिघं चाललोय।
डिलिव्हरीनंतर आम्ही घरी आलो बेबीसोबत. बेटा झाला होता आम्हाला. सो त्याच्या भैया लोकांनी फार एफर्ट्स घेतले होते, फटाके वगैरे. पतिदेवनी पहिलेच त्यांना सांगितलं होतं कसं काय करायचं वगैरे. आणि हे बघा आतिषबाजी होती, अगदी ग्रँड वेलकम होतं आमचं, म्हणजे माझ्या बाळाचं आणि माझं. खूप छान. थँक्यू पतिदेव, म्हणजे त्यांचं पण बाळ आहे, पण खूप छान वाटलं ॲक्च्युली फटाके. आणि हे बघा भयंकर फटाके फोडले ह्या लोकांनी. खूप खुश होतो सगळेजण आम्ही. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं शेजारच्या काकूंनी वगैरे बाकीच्यांनी एवढे एफर्ट्स घेतले आमच्या वेलकमसाठी. आणि एक दोघी जणींनी तिथे रांगोळी पण काढली होती, इट्स अ बॉय म्हणून. तर खूप छान वेलकम केलं, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच सगळ्यांना की त्यांनी एवढं आशीर्वाद दिलं, एवढं प्रेम दिलं माझ्या बाळाला, मला. खूप खूप आठवणीत राहील हे सगळं काही. त्यानंतर सगळ्यांनी आमचं वेलकम केलं, सगळ्यांनी आमचं गोड तोंड केलं, सगळ्यांनी बाळाला बघितलं, खूप सारे आशीर्वाद दिले. खूप छान वाटलं. सगळ्यांनी गोड तोंड केलं आमचं आणि आरती केली, औक्षण केलं. छान वाटलं अगदी. इतकं सुंदर वेलकम मी अपेक्षित पण केलं नव्हतं. जाऊबाईंनी पण ताट तयार करून ठेवली होती, पण काकू त्यांनी पण पहिले आमचं वेलकम केलं. आणि त्यानंतर आम्ही घरामध्ये येत होतो तेव्हा ताईनी केलं. मी समोर एक फोटो टाकलेला आहे, कारण त्याचा व्हिडिओ आम्ही तयार केला नव्हता, सो त्याचा एक फोटो आहे. हे बघा ताईंनी पण घरात येताना आरती वगैरे केली. आणि त्या दिवशी लकीली ताईचा बर्थडे होता, सो मम्मी ताईला औक्षण करती आहे. त्यानंतर केक कटिंग केली बाळाला घेऊन आणि ताईला एक छोटंसं गिफ्ट. त्यानंतर फॅमिलीसोबत 1-2 फोटो काढलेत, काही मी कोलाज करून टाकलेले आहेत जे फोटो मी काढले होते. त्यानंतर लाड थांबले नाही. मैत्रिणींनी दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी खाऊ आणला होता, त्याचाच एक क्लिप आहे. त्यानंतर माझ्या दुसऱ्या मैत्रिणींनी म्हणजे माझ्या डॉक्टर ग्रुप्सनी माझ्यासाठी आणि बाळासाठी गिफ्ट आणलं. खूपच सुंदर गिफ्ट होतं, ड्रेस होतं. थँक्यू. तो असा होता माझा प्रेग्नेन्सी जर्नी पार्ट 2. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि त्यानंतर बरेच बाळाला बघायला येत होते, त्यांनी आशीर्वाद दिला. आम्ही फोटो 1-2 टाकेल इथे. सो काही जणांसोबत फोटो काढता आले नाही, विसरलो. आणि तो खूप छोटा होता, तर खूप काही धावपळ होत होती, त्यामुळे काही जणांसोबत फोटो काढलेच नाही जे भेटायला आले होते. सो एनिवेज नंतर वगैरे कधी काढता येतील. पण आशीर्वाद दिला सगळ्यांनी, खूप छान वाटलं आणि खूप छान मेमोरेबल होतं सगळं काही. त्यामुळे व्हिडिओ असा तयार केला मी, थोडे क्लिप्स घेऊन. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी नेक्स्ट टाइम जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नक्कीच कळेल. मी यानंतर व्लॉग म्हणजे मोठे टाकण्यापेक्षा मी शॉर्ट व्हिडिओजवर जास्त भर देईन, कारण ते लवकर एडिट पण होतात आणि शूट पण लवकर करता येतात. सो बस लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय.